नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर पार्थला काव्याचा खूपच सतत अभिमान वाटत असतो, कारण काव्य घर, प्रेग्नेन्सी आणि अभ्यास तिन्ही गोष्टी हँडल करत असते. म्हणून तेव्हा काव्य म्हणते की पार्थ, हे फक्त तुमच्यामुळेच शक्य आहे मला. तर इकडे वसू तर खूपच रागात दिसते. तिला सर्वांचं चांगलं बघवत नाही. तर तिला आता ती म्हणते की 16 ऑगस्टच्या दिवशी असं काहीतरी एखादा पुरावा हाती लागला पाहिजे, जेणेकरून सर्व कुटुंब तुटेल. तेव्हाच लगे रम्या पळतच येते आणि म्हणते की आई, तू तर आता काळजीच नको करू, कारण आता वेगळाच बॉम्ब माझ्या हाती लागला आहे. तर आता सर्व उद्ध्वस्त होणार. तर इकडे काव्याचं डोहाळं जेवण सुरू असतं. तर सर्वजण आता खूपच खुश असतात. तेव्हा नंदिनी म्हणते की जीवा, बघा ना, दोघीही किती गोड दिसत आहे, नजर नको लागायला. तेव्हा जीवा म्हणतो की आपलंही बाळ या दुनियेमध्ये लवकर येणार आणि घराचं गोकुळ होणार. तर आता समोर येणाऱ्या भागामध्ये रम्या नवीन काय चाल डाव खेळणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.